रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, आपण आज अशा निसर्गरम्य अशा परिसरात आलो आहे. हा सभोवतालचा परिसर दाखवतो मित्रांनो. हा परिसर आहे लोणावळा मावळ येथील भुशी लोणावळा डॅम. या लोणावळा डॅममध्ये लोणावळा गावठाण यांचे कुलदैवत काळभैरवनाथ या देवाचे मुख्य स्थान 150 वर्षापूर्वीचे हे मुख्य स्थान आहे. यात्रेनिमित्त या मुख्य स्थानावर गावकरी मंडळी येऊन या मंदिर नाही आहे मित्रांनो, पण इथं जे पूर्वीचं जे ठेया आहे त्यावर मंदिराची जी पूर्वीची जी जागा आहे त्या ठिकाणी लोक पूजा करून नंतरच येथील बैलगाडीची शर्यत भरवण्याचा जो उपक्रम आहे तो राबवतात. तसंच यात्रेनिमित्त या काळभैरवनाथाची पूजा केली जाते. तरी आपण या बैलगाडा शर्यतीनिमित्ताने या मंदिरामध्ये भेट दिली आणि आपण येथील मंदिराचा तुम्हाला परिसर आणि मुख्य मंदिर दाखवत आहे. मित्रांनो, हे आहे लोणावळा गावठाण यांचे मुख्य कुलदैवत काळभैरवनाथ. या काळभैरवनाथाचे मंदिर लोणावळा शहरामध्ये मोठ्या दिमाखात उभे आहे. पण जे मुख्य जुने 150 वर्षापूर्वीचे मंदिराचे जे ठिकाण आहे या ठिकाणी गावकऱ्यांनी येऊन उत्सवानिमित्त पूजा केली आणि याच निमित्ताने आपण हरकुडे पाटील यांच्या समवेत या मंदिराच्या ठिकाणी आपण तुम्हाला येथील काही निसर्ग आणि या निसर्गरम्य परिसरात असलेलं दैवताचं मुख्य ठिकाण तुम्हाला दाखवतोय. हे आहे काळभैरवनाथाचं मुख्य ठिकाण. भैरवनाथाचा खाणारे कोणाचे दात भक्कम नाही. पहिला अक्का नारळ खायचे. मित्रांनो, नुकताच काळभैरवनाथाची पाटलांच्या हस्ते पूजन झालं. तुम्हाला या देवस्थानाच्या सभोवतालचा परिसर दाखवत आहे. हा परिसर लोणावळा लेक लोणावळा डॅमच्या मध्यस्थी एका छोट्या टेकडावर आहे. हा निसर्गरम्य परिसर पहा. अतिशय सुंदर अशा वातावरणात आणि अतिशय सुंदर अशा ठिकाणी हे काळभैरवनाथाचे मंदिर आहे. वेळ मिळाल्यास आपण अवश्य या ठिकाणाला भेट द्या आणि या निसर्गाचा आनंद लुटा. असू दे, आपलं कार्य काय. मित्रांनो, मावळ शक्ती या यूट्यूबवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.